नमस्कार. आज आपण एका खास विषयाचा मागोवा घेणार आहोत. नमस्कार. विषय आहे नवरात्री 2025 आणि तिच्या 9 दिवसांचे जे विशिष्ट रंग आहेत त्यांचे अर्थ काय असू शकतात याबद्दल. हो, आपल्याकडे नवरात्री 2025 रंग आणि त्यांचे अर्थ यावर आधारित काही माहिती आहे जी आपल्याला मिळाली आहे, बरोबर? आणि ह्या माहितीच्या आधारावर म्हणजे बघा 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 या काळात जी शारदीय नवरात्री येते आहे त्यात प्रत्येक दिवसाचा रंग कोणता आणि त्या रंगामागे नेमकी कोणती भावना आहे किंवा कोणता अर्थ दडलेला असू शकतो हे आपण जरा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नक्कीच. ही फक्त रंगांची यादी नाहीये, तर त्यामागे काय सांस्कृतिक किंवा भावनिक गोष्टी आहेत ते बघूया. चला तर मग या रंगांच्या दुनियेत आणि त्यांच्या अर्थांच्या शोधात जरा खोलवर जाऊया. निश्चितच. आणि रंगांचा आपल्या भावनांशी आणि संस्कृतीशी खरंच एक अतूट नातं आहे. खरंय. नवरात्रीसारख्या इतक्या महत्त्वाच्या सणात प्रत्येक दिवसासाठी जो रंग निवडला जातो तो फक्त दिसायला चांगला म्हणून नाही. अच्छा. त्यामागे एक विशिष्ट अर्थ असतो, काहीतरी संकेत असतात, एक प्रकारची ऊर्जा असते जी आपल्याला त्या दिवसाचं महत्त्व आणि देवीच्या त्या रूपात आहे हे समजायला मदत करते. हा एक प्रकारे 9 दिवसांचा भावनिक आणि आध्यात्मिक प्रवासच आहे असं म्हणायला हरकत नाही, जो रंगांच्या माध्यमातून आपण अनुभवतो. बरोबर. तर मग सुरुवात करूया पहिल्या दिवसापासून. हो नक्की. पहिला दिवस तर नवरात्री 2025 ची सुरुवात होतीये 22 सप्टेंबर सोमवार आणि या पहिल्या दिवसाचा रंग आहे पांढरा. पांढरा. पांढरा म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर तर एकदम शांत, काहीतरी निर्मळ असं येतं. पण या नेहमीच्या अर्थापलीकडे काय असू शकेल? म्हणजे एक सुरुवात म्हणून कोरी पाटी असं म्हणता येईल का? अगदी अगदी. तुम्ही बरोबर पकडलंय. पांढरा रंग हा पवित्रता, शांती आणि निर्मळ विचारांचं प्रतीक तर आहेच, पण तुम्ही म्हणालात तसं तो एका नव्या सुरुवातीचं प्रतीकही मानला जातो. जणू काही कोरी पाटी. अच्छा. आध्यात्मिक शुद्धतेचा पाया रचण्याचा आहे. यातून मनाला प्रसन्नता आणि एक प्रकारची स्पष्टता येते. म्हणजे असं म्हणता येईल की आपण आपल्या आतमध्ये एक शांत जागा तयार करतोय जिथे पुढच्या 9 दिवसांच्या वेगवेगळ्या भावना आणि ऊर्जा आपण सामावून घेऊ शकू. बरोबर, एकदम बरोबर. ठीक आहे. मग पहिल्या दिवसाची ही शांतता आणि शुद्धता अनुभवल्यानंतर आपण दुसऱ्या दिवसाकडे वळूया. 23 सप्टेंबर मंगळवार आणि रंग आहे लाल. लाल. हो. हा बदल एकदम नाट्यमय आहे नाही का? शांततेकडून थेट ऊर्जेकडे. हो, आणि हा बदल मुद्दाम लक्षवेधी आहे. लाल रंग म्हणजे प्रचंड ऊर्जा, जोश, प्रेम, सामर्थ्य आणि उत्साह. जिथे पांढरा रंग आपल्याला आतून शांत करतो, तिथे लाल रंग आपल्याला बाह्य जगाकडे आणि कृतीकडे खेचतो. अच्छा. आणि मंगळवार हा दिवस सुद्धा शक्ती आणि पराक्रमाशी जोडलेला आहे. त्यामुळे देवीच्या शक्तिरूपाचं आवाहन करण्यासाठी, भक्तीमध्ये उत्साह आणि एक प्रकारची जिवंतपणा आणण्यासाठी हा रंग अगदी योग्य मानला जातो. बरोबर. ही फक्त शारीरिक ऊर्जा नाहीये, तर ती आपली इच्छाशक्ती आणि आपला दृढ निश्चय दाखवणारी ऊर्जा आहे. खरंच लाल रंगामध्ये एक प्रकारची धग जाणवतेच. पहिल्या दिवसाची ती आंतरिक शांतता आणि दुसऱ्या दिवसाची ही अशी प्रबळ ऊर्जा. हा विरोधाभास मुद्दाम ठेवलेला असेल का? म्हणजे जीवनात दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत हे सांगण्यासाठी? होऊ शकतं. अगदी शक्य आहे. जीवनात दोन्ही पैलू महत्वाचे आहेत. या ऊर्जेनंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 24 सप्टेंबर बुधवार आपण जातो रॉयल ब्लू रंगाकडे. हा परत एकदा शांत वाटणारा रंग आहे. निळा पण रॉयल ब्लू. यामागे काय कल्पना असेल? रॉयल ब्लू म्हणजे तो राजेशाही निळा असतो ना तो. हा रंग लाल रंगाच्या त्या बाह्य ऊर्जेनंतर आपल्याला पुन्हा एकदा आंतरिक स्थैर्याकडे आणि गंभीरतेकडे घेऊन जातो. ओके. लाल रंगाचा उत्साह गरजेचा आहे, पण त्याला योग्य दिशा देण्यासाठी स्थैर्य आणि शांती पण तितकीच महत्वाची आहे, नाही का? बरोबर. रॉयल ब्लू रंग गंभीरता, विश्वासार्हता आणि मनाच्या खोल शांतीचं प्रतिनिधित्व करतो. त्यात एक प्रकारची विशालता आहे, अमर्यादितेची भावना आहे जी आपल्याला आपल्या मर्यादित दृष्टिकोनाच्या पलीकडे बघायला शिकवते. या रंगात एक शांत पण दृढ अशी शक्ती आहे. म्हणजे उत्साहानंतर स्थिरता आणि सखोलता हा क्रम खूप विचारपूर्वक ठरवल्यासारखा वाटतोय. आधी शांत सुरुवात, मग ऊर्जा आणि आता त्या ऊर्जेला बॅलन्स करणारी गंभीरता. यानंतर येतो चौथा दिवस 25 सप्टेंबर गुरुवार. रंग आहे पिवळा. हा तर एकदम असा आनंदी, उत्साही वाटणारा रंग आहे. अगदी. पिवळा रंग म्हणजे जणू सूर्यप्रकाशच. हो ना. हा आनंद, आशा, सकारात्मकता आणि उजेडाचं प्रतीक आहे. रॉयल ब्लूच्या त्या गंभीरतेनंतर
पिवळा रंग आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा आशा आणि उल्हास घेऊन येतो. अच्छा. हा रंग फक्त बाहेरचा आनंद नाहीये, तर आतलं समाधान आणि ज्ञानाच्या प्रकाशाचा पण सूचक आहे. नैराश्य दूर करून सकारात्मक दृष्टिकोन वाढवणारा हा रंग आहे असं म्हणतात. पिवळा रंग खरंच चेहऱ्यावर हसू आणतो. आतापर्यंतचा प्रवास बघितला तर शांतता, मग ऊर्जा, मग गंभीरता आणि आता हा मन एकदम प्रफुल्लित करणारा आनंद. छान. हो. पुढे 5वा दिवस आहे 26 सप्टेंबर, शुक्रवार, आणि रंग आहे हिरवा. हा तर अगदी निसर्गाचा रंग आहे, त्यामुळे कदाचित तो आपल्याला जमिनीवर आणण्याचं काम करत असेल. काय वाटतं? तुमचा अंदाज अगदी बरोबर दिशेने आहे. हिरवा रंग थेट निसर्गाशी, पृथ्वीशी जोडलेला आहे. तो समृद्धी, वाढ, संतुलन आणि नवनिर्मितीचं प्रतीक आहे. पिवळ्या रंगाच्या त्या आनंदी उत्साहानंतर हिरवा रंग आपल्याला निसर्गाच्या शांत आणि स्थिर वाढीची आठवण करून देतो. बरोबर. हा रंग मनाला शांतता देतो, डोळ्यांना पण आराम मिळतो हिरवा रंग बघून, आणि सकारात्मक ऊर्जा देतो. हो. असं मानलं जातं की हा रंग विकास आणि नवीन संधींचं प्रतीक आहे. आयुष्यात सुसंवाद आणि संतुलन टिकवून ठेवण्यासाठी हा रंग प्रेरणा देतो. समृद्धी आणि संतुलन या दोन्ही गोष्टी आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत. हिरव्या रंगाच्या ह्या आश्वासक भावनेनंतर 6वा दिवस येतो 27 सप्टेंबर, शनिवार, आणि रंग आहे राखाडी किंवा ग्रे. हो. हा रंग मला थोडा काय म्हणतात त्याला, अनपेक्षित वाटतोय नवरात्रीसारख्या सणासाठी. एरवी आपण इतके व्हायब्रंट रंग बघतो, यात काय अर्थ असेल? हो, राखाडी रंग पहिल्यांदा ऐकल्यावर कदाचित थोडा उदासीन किंवा गंभीर वाटू शकतो, हे खरं आहे. पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. राखाडी रंग हा तटस्थतेचा, संतुलनाचा आणि संयमाचा रंग आहे. अच्छा, तटस्थता. हो. आयुष्यात नेहमीच एकदम टोकाच्या भावना नसतात. कधीकधी आपल्याला समतोल साधण्याची, गोष्टींकडे त्रयस्थपणे बघण्याची गरज असते. हा रंग आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला आणि नम्र राहायला शिकवतो. काही व्याख्यांनुसार हा रंग नकारात्मकता आणि भीती दूर करून आंतरिक समता साधायला मदत करतो. अच्छा. आणि तो काळ्या आणि पांढऱ्या रंगांचं मिश्रण आहे ना, त्यामुळे तो चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे जाऊन एक संतुलित दृष्टिकोन स्वीकारण्याचं प्रतीक आहे. म्हणजे हा दिवस एक प्रकारे ग्राउंडिंगचा दिवस म्हणता येईल का? म्हणजे बाह्य झगमगाटापेक्षा आंतरिक संतुलनावर आणि वास्तवावर लक्ष केंद्रित करणारा. अगदी तसंच. ही कल्पना खरंच खूप वेगळी आणि महत्वाची वाटते मला. या संयमानंतर 7वा दिवस येतो 28 सप्टेंबर, रविवार, आणि रंग आहे नारिंगी किंवा ऑरेंज. हा पुन्हा एकदा उत्साहाकडे वळतोय असं वाटतंय. अगदी. राखाडी रंगाच्या त्या तटस्थतेनंतर नारिंगी रंग पुन्हा एकदा जीवनात स्फूर्ती, उत्साह आणि चैतन्य घेऊन येतो. हा रंग लाल रंगाच्या ऊर्जेइतका तीव्र नसला तरी त्यात एक प्रकारचा खेळकरपणा आहे, आनंद आहे आणि सामाजिकतेची भावना आहे. बरोबर. जसा सूर्योदय होतो आणि आसमंतात एक ताजीतवानी ऊर्जा पसरते ना, तशीच सकारात्मक आणि प्रेरणादायी भावना ह्या रंगात आहे. हा सर्जनशीलतेचा आणि नव्या कल्पनांचा रंगही मानला जातो. हो. रविवारचा दिवस आणि नारिंगी रंग हा संयोग आयुष्यातला आनंद आणि उत्साहारा पुन्हा एकदा जाग करतो. हे खरंय. लाल रंगात एक प्रकारची ध्येयवादी ऊर्जा आहे, तर नारंगीमध्ये अधिक सहज आणि आनंदी उत्साह जाणवतो असं मला वाटलं. बरोबर. अगदी बरोबर फरक सांगितला तुम्ही. या उत्साहानंतर 8वा दिवस 29 सप्टेंबर, सोमवार. या दिवसाचा रंग खूपच खास आहे. मोराच्या पिसाऱ्यासारखा हिरवा, म्हणजे पिकॉक ग्रीन. हो, पिकॉक ग्रीन. केवळ हिरवा नाही, तर पिकॉक ग्रीन. यामागे काय विशेष अर्थ असेल? हिरव्या रंगाबद्दल तर आपण बोललो. पिकॉक ग्रीन हा खरोखरच एक अनोखा आणि खूप आकर्षक रंग आहे. हा सामान्य हिरव्या रंगापेक्षा अधिक गडद असतो आणि त्यात थोडी निळ्या रंगाची झाक असते. हा रंग सौंदर्य, अभिजातता, करुणा आणि ताजेपणाचं प्रतीक आहे. सौंदर्य आणि करुणा. हो. मोराच्या पिसाऱ्यात जसे अनेक रंग एकत्र येतात, तसं यात अनेक छटा एकत्र आल्यासारख्या वाटतात. असं म्हणतात की हा रंग आपल्या हृदयातली संवेदनशीलता आणि करुणेला जागृत करतो. अच्छा. यात हिरव्या रंगाची ती निसर्गाशी जवळीक पण आहे आणि निळ्या रंगाची गंभीरता पण आहे. याचा एक सुंदर मिलाप आहे. हा रंग आपल्यातल्या आणि इतरांमधल्या सौंदर्याची कदर करायला शिकवतो. सौंदर्य आणि करुणा, आणि तेही एका विशिष्ट रंगाच्या छटेतून व्यक्त होणं, हे खूपच सुंदर आहे. खरंच यात एक प्रकारची कलात्मकता आणि नाजूकता जाणवते. होय ना. आणि आता आपण येतो शेवटच्या, म्हणजे 9व्या दिवसाकडे. 30 सप्टेंबर, मंगळवार. या दिवसाचा रंग आहे गुलाबी.
म्हणजेच पिंक. गुलाबी. हा समारोपासाठी अगदी योग्य वाटतो नाही का? एकदम प्रेमळ रंग. हो, अगदी. गुलाबी रंग हा प्रेम, आपुलकी, सौहार्द आणि मृदुतेचं प्रतीक आहे. 9 दिवसांच्या या भावनिक आणि आध्यात्मिक प्रवासानंतर समारोपाचा दिवस या प्रेमळ आणि शांत रंगाने साजरा केला जातो. हा रंग कठोरपणा दूर करून मनामध्ये कोमलता आणि सहानुभूती वाढवतो. हे फक्त रोमॅन्टिक प्रेम नाहीये, तर हे वैश्विक प्रेम, मैत्री आणि नातेसंबंधांमधला जो गोडवा असतो त्याचंही प्रतीक आहे. बरोबर. 9 दिवसांच्या साधनेनंतर सगळ्यांप्रती प्रेम आणि सहानुभूती व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. तर पांढऱ्या रंगाच्या त्या शांत आणि निर्मळ सुरुवातीपासून ते गुलाबी रंगाच्या प्रेमळ समारोपापर्यंत नवरात्रीचे हे 9 रंग म्हणजे खरंच केवळ कपड्यांचे रंग नाहीत. नाही, अजिबात नाही. तर ते विविध भावना, ऊर्जा आणि आध्यात्मिक अवस्थांचे प्रतीक आहेत असं दिसतंय. या रंगांमागील अर्थ समजून घेतल्यावर या उत्सवाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच अधिक सखोल होतो. पण या सगळ्याचा व्यापक अर्थ काय काढता येईल? याचा व्यापक अर्थ असा आहे की हे रंग केवळ बाहेरची सजावट किंवा परंपरेचा भाग नाहीत, तर ते आपल्या आतल्या जगाचं, आपल्या भावनांच्या आणि आपल्या चेतनेच्या वेगवेगळ्या स्तरांचं प्रतिनिधित्व करतात. शांतता, ऊर्जा, गंभीरता, आनंद, समृद्धी, संयम, उत्साह, करुणा आणि प्रेम या सगळ्या मानवी भावना आणि अवस्थांचा अनुभव आपण नकळतपणे या 9 दिवसांमध्ये घेऊ शकतो. बरोबर. हे रंग आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि भावनांच्या त्या पैलूंना स्पर्श करायची संधी देतात, ज्याकडे कदाचित आपलं रोजच्या धावपळीत लक्ष जात नाही. खरंय. हा एक प्रकारे स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा 9 दिवसांचा अभ्यासक्रमच आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे प्रत्येक दिवशी केवळ त्या रंगाचे कपडे घालण्याऐवजी त्या रंगाशी जोडलेली जी भावना आहे किंवा जो गुण आहे त्यावर थोडं विचार केला, त्याला आपल्यात जागृत करण्याचा प्रयत्न केला तर हा उत्सव अधिक अर्थपूर्ण होईल. अगदी. आणि वैयक्तिक पातळीवर जास्त अनुभवता येईल. अगदी बरोबर. प्रत्येक रंग एका विशिष्ट मानसिक किंवा भावनिक स्थितीशी जोडलेला आहे. जसं तुम्ही म्हणालात, पांढऱ्या दिवशी जाणीवपूर्वक शांतता आणि शुद्धतेवर लक्ष केंद्रित करणं. लाल दिवशी आपल्यातली सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाला काहीतरी विधायक कामात वापरणं. रॉयल ब्लू दिवशी आपल्या आयुष्यातली ध्येय काय आहेत याबद्दल गांभीर्याने विचार करणं. बरोबर. पिवळ्या दिवशी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोभणं आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणं. हिरव्या दिवशी निसर्गाशी थोडा जोडलं जाणं किंवा आपल्या वाढीसाठी काय गरजेचं आहे याचा विचार करणं. राखाडी दिवशी कठीण परिस्थितीतही संयम आणि संतुलन कसं राखता येईल याचा सराव करणं. नारंगी दिवशी आपल्यातली सर्जनशीलता आणि उत्साहाला वाट मोकळी करून देणं. ओके. मोराच्या हिरव्या रंगातून सौंदर्य आणि करुणेचा अनुभव घेणं, इतरांबद्दल सहानुभूती बाळगणं आणि गुलाबी रंगातून आपल्या नात्यांमधलं प्रेम आणि आपुलकी वाढवणं. असा प्रयत्न जर केला तर हा केवळ एक सण राहणार नाही, तर तो एक आंतरिक परिवर्तनाचा प्रवास ठरू शकेल. खरंच हा दृष्टिकोन या परंपरेला एक नवीन खोली देतो. रंगांच्या माध्यमातून स्वतःच्या भावनांच्या विविध छटा अनुभवणं ही कल्पनाच खूप सुंदर आहे. आणि इथेच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जी कदाचित आपण आपल्या श्रोत्यांसाठी सोडून देऊ शकतो. हां, सांगा ना. की जर या नवरात्रीत आपण हे रंग केवळ कपड्यांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्याशी जोडलेल्या ज्या भावना आहेत, मग ती शांतता असो, ऊर्जा असो, करुणा असो किंवा प्रेम असो, त्या जाणीवपूर्वक आपल्या रोजच्या वागणुकीत, विचारांमध्ये आणि कृतींमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर या उत्सवाचा आपल्या जीवनावर किती जास्त खोल आणि कदाचित चिरस्थायी परिणाम होऊ शकेल. रंगांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या अर्थाला जगण्याचा हा प्रयत्न आपल्याला उत्सवाच्या खऱ्या चैतन्याला अधिक जवळून अनुभवण्याची संधी देऊ शकेल का?